दोघं जण मिळून तुम्हाला सांगू। तर तुम्ही बोलत होतात मला खूप दिवस झाले की माझं वजन वगैरे वाढलंय, तब्येत झाले आणि खूप जणांना क्वेश्चन होता की गुड न्यूज आहे की काय। आता पण जेवण सांगून टाक मग। सांगू माझा फिटनेस थोडासा चेंजिंग वाटतोय का? फिटनेस मीन्स माझी जरा मी गोलूमोलू टाईप झाले अँड फॅट, आय थिंक फॅट म्हणजे माझं पोट। काय खावंसं वाटतं तुला? एंड पर्यंत बघत असेल की कोणती गुड न्यूज असेल तर आता आम्ही सांगतो आणि गुड न्यूज असं। तो नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलचा पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये। आणि टायटल आणि थंबनेल बघून तुम्ही सगळेजण एक्साइटेड असाल असं मला तरी वाटतं, माझ्यापेक्षा जास्त एक्साइटेड तुम्ही असाल। तर मी असं टाकले की गुड न्यूजचा ब्लॉग टाकलाय, तुमच्यासाठी एक देणार आहे। सो मला माहिती आहे तुम्ही सगळी जण एक्साइटेड असाल, पण तुम्ही स्किप करू नका कारण इतक्या लवकर तरी सांगणार नाही। ब्लॉग पूर्ण बघा आणि ब्लॉगच्या एंडिंगलाच सांगेल मी। आता मॉर्निंग झाले, मला जेवण वगैरे बनवायचं आणि त्याच्यानंतर माझा नवरा झोपलाय। सो आम्ही दोघं जण मिळून तुम्हाला सांगू। तर तुम्ही बोलत होतात मला खूप दिवस झाले की माझं वजन वगैरे वाढलंय, तब्येत झाले आणि खूप जणांना क्वेश्चन होता की गुड न्यूज आहे की काय। तर ती गुड न्यूज आहे की दुसरी कुठली गुड न्यूज आहे हे तुम्हाला मी सांगतेच। त्याच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी मी हा ब्लॉग बनवला। सो सगळ्या ब्लॉगपेक्षा जास्त एक्साइटेड तुम्ही याच ब्लॉगमध्ये असाल, आय नो, पण सांगणारच आहे आणि इतकं लवकर तरी सांगायचं नसतं। सो मी तुम्हाला आता सांगणार आहे। फक्त माझा पूर्ण सगळी म्हणजे कामं वगैरे आवरू दे, मी निवांतपणे सांगेल आणि आम्ही दोघं मिळून सांगू तुम्हाला। सो मी त्याला पण विचारेल आणि कुठली आहे ती तर तुम्हाला माहीतच नाही अजूनपर्यंत, नक्की कोणती आहे ती आहे की अजून कोणती आहे की कोणती नाही हे पण आहे। तर मॉर्निंग झाली आहे, माझे कपडे वगैरे लावलेत मी मशीनला। आवाज थोडासा डल झालाय गेलाय कारण का जरा सुंदर दिसते खूप। आणि इथे मला बनवायचं काळजी फेटा, काळजी फेटा आणून दिलाय। सो आता आपल्याला बनवायचं आहे आणि इथे मी माझे कपडे लावलेत मशीनमध्ये। सो हे आपले कपडे होतातच, मी पटकन बनवतेच। आणि तुमच्यासाठी अजून एक स्पेशल दाखवते की आम्ही घेतलंय सुंदर असं देवाला, लाईट लावून दाखवते ना। सो नवीनच आम्ही हा देवारा घेतलाय जो की तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलाच असेल। हा देवारा मी ऑनलाईन कोणताही ऑर्डर केला नाही, मी शॉपमधून घेतला, ते पण अलिबागवरूनच। आणि हे माझ्या सासूंच्या बड्डेचं गिफ्ट आहे जे आम्ही त्यांना दिलेलं, त्यांना असंच हवा होता आणि स्वामी समर्थांचा। सो आणि हा नवीन गणपती बाप्पा पण आणलाय। सो आम्ही संकष्टी अंगारका संकष्टी होती तेव्हाच बसवला आणि मस्तपैकी सगळी पूजा वगैरे केली आणि असं देवारा आहे आमचा छोटासा सुंदर असा। देन आपण इथे बनवूया जेवण। तर पहिले तर मी हे कांदे कट करून घेते, मी 2 कांदे घेतलेत आणि मला थोडीशी ग्रेव्ही बनवायची आणि देन मला टोमॅटो घ्यायचा, बटाट पण घेणार आहे। तर असं सगळं घेते आणि कांदे कापताना तर माझी हालत लय बेकार होते। तर मी मस्तपैकी धुतलेत ते आणि आपण खूप दिवसांनी भेटतोय कारण मी लास्ट ब्लॉग तरी गणपतीच्या पहिल्या दिवसाचा टाकलेला, त्याच्यानंतरपासून तर मी ब्लॉगच नाही टाकला म्हणजे मला वेळच नाही मिळाला आणि काय टाकू हा क्वेश्चन मनात पडलेला मोठा। सो आता तर माझ्याकडे रिझन पण आहे, तर आता मी ब्लॉग टाकणार आहे हा वाला आणि मिनी ब्लॉग पण आपल्या गणपतीचे तर मी टाकले। त्याच्यानंतर तर मी 5 दिवस गेली माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी, कारण तिथे माझा 10 दिवसांचा असतो। लगेच रडायला लागलो, तुम्हाला पण असं होतं का? 2 मिनिटं नाही का आपला लगेच ऍक्च्युली हल्ली मी जास्त लेट होते असं मला स्वतःला फील होतं। इतके दिवस उपवास चालू आहेत ना की नॉनस्टॉप उपवास चालू आहेत, फक्त
आय थिंक संडे मिळाला. संडेला आय थिंक कव्हर होते. त्याच्यानंतर सोमवार, मंगळवार, बुधवारी संकष्टी, कालचा गुरुवार, आजचा शुक्रवार. सो 4 दिवस परत उपवास. जास्त करून भाज्याच खाते. इव्हन भाज्या चांगल्या असतात मला माहिती आहे, पण मी नाही खात. सो मला अजून ते धुवायचं आहे. पहिलं तर मी सगळं कट करून घेते आणि त्याच्यानंतर मी घेतलाय 1 टोमॅटो आणि 2 मिरची. सो मी छोटासा असा हेअरकट पण केलाय, जो की तुम्हाला माहीतच असेल. या मिरचीच्या ऐवजी मी भुईमुगाची शेंग घेतली. सो मी पहिलं सगळं कट करून घेते. त्याच्यानंतर भेटूया आपण. आता पण जेवण. आणि कालचे फेटा मला झालाय रेडी. बस शरद लवकर गेला तिथून. मी आता झोपेतून उठलो. आणि मी ते ब्लॉग मध्ये ते सांगितले गुड न्यूजचा ब्लॉग. हो काय? तर काय असेल ते आपण नंतर सांगशील ना? सांगू, नंतर सांगूया ना आपण. नक्की नक्की. ओके काहीच. तर आता मी जेवतोय, त्याच्यानंतर भेटूया आपण. आता आम्ही पितोय चहा आणि इव्हिनिंग. आणि हे आहे ब्लॅक टी आणि हे व्हाईट टी. मला पण दे. थांब. सो आम्ही चहा वगैरे पितो. हा जर नाही फुटलाय, नाही चीर गेलाय. बटरला छोटाच कप पाहिजे ना. आणि हे छोट्या छोट्या बटर आहेत. इथे मी माझा चहा ठेवला आणि याचा ब्लॅक टी बिकॉज सो दुधाचा चहा नाही पित. म्हणजे टॉवेल वगैरे कुठं आहे, फेस वॉश केला. थोडं लवकर सांगायचं मग जाऊ सांगून टाक. ऍक्च्युली आपल्याला खूप सारे प्रश्न विचारतात बरीच जण. त्याला रिप्लाय तर आपल्याला केलाच पाहिजे ना. बरोबर सांगून टाक मग. सांगू. तर आता आम्ही ते चहा पितोय पहिला, तर मग आपण भेटूया लगेच. चहा वगैरे पिऊन झाले आणि फ्रेश झाले. मेन म्हणजे केस वगैरे विंचरलेत. आता मी जरा माझं दाखवते, थांबा. आमच्या कपाटाची चाकच तुटलीत म्हणजे जरा क्रॉस झालीत. ती तुटलीत ना, जड लागतो लावायला. आणि मी हेअरकट केलं तुम्हाला माहिती आहे. आणि मी हे नवीन बायोलाइटचं ऑइल हेअर सिरम यूज करते आता. हा ॲक्च्युली बरेच जण माझे हेअर्स आवडतात, पण मी थोडेसे असे कट केलेत. आणि हे मी कशासाठी लावते, कारण का की माझे हेअर्स खूप जास्त रफ नको व्हायला, शाईन करण्यासाठी. सो फ्रीजी नको व्हायला. सो त्याच्यासाठी मी हे ऑइल यूज करते. ऑइल मीन्स सिरम आहे. आणि अजून मला बरेच सारे प्रोडक्ट्स आणायचे आहेत, पण मी सगळं एकदाच उडी नाही मारणार. हळूहळू घेईन. सो मी तुम्हाला सांगते की मी लेअर कट मारलाय, जे की मला विचारतात. आणि मी लास्ट टाइम ब्लॉगमध्ये पण सांगितलं. आणि मेन म्हणजे तुम्हाला माझा फिटनेस थोडासा चेंजिंग वाटतोय का? फिटनेस मीन्स माझी जरा मी गोलूमोलू टाईप झाले. अँड फॅट, आय थिंक फॅट म्हणजे माझं पोट खूप सुटलं आहे. सो तुम्हाला खूप जास्त मनात तुमच्या डाऊट्स होते. आय नो की मी जेव्हा लास्ट इन्स्टाला स्टोरी टाकलेली क्वेश्चन आन्सरची, त्याच्यामध्ये मला खूप जणांनी हाच प्रश्न विचारलेला की ताई तू प्रेग्नेंट आहेस का? सो त्याच्यावरतीच तुम्हाला मी आज आन्सर करणार आहे.
आणि गुड न्यूज आहेच, जी की तुम्हाला मी सांगते थोड्या वेळाने. कारण मी तुम्हाला वेट करायला लावला आहे, कारण तुम्हाला थोडासा सस्पेन्स हवा आहे सगळ्यांना. बिकॉज हे लवकर सांगायचं नसतं किंवा असतं नसतं. आहे की नाही ते पण तुम्हाला सांगणार आहे. अजून फिक्स असं मी बोलत नाही की आहे, असं पण बोलत नाही की नाही. स्टे ट्यून गाईज, लवकरच सांगणार आहे. तुमच्यापासून काय लपवायचं, तुम्ही सगळे आपलेच माणसं आहात ना. अँड माझी शायनिंग तर बिलकुल संपत नाही. जशी जशी मी मोठी मोठी होत चालले, म्हणजे तशी माझी अक्कल पण छोटी होत चालली असं मला वाटते. छोट्या बाळांसारखी हरकते करते मी आता हल्लीच. म्हणजे मला हल्ली फोटोज काढायला आवडतात, जे की मला खूप आधी आवडायचे. बिफोर मॅरेज इतके आवडायचे ना, त्याच्यानंतर मला इतके सेल्फीज वगैरे काढायला आवडत नाही, जे की मला आता परत आवडलं. हा माझा छोटासा आहे हेअरकट. आणि मी आता चालले बाहेर. आणि माझी गाडी धुते कोण बघा. नोकर नाही रे, तू मालिक आहे. आणि मी इथे मस्तपैकी आरामात निवांत अशी बसलेली आहे. आणि जवळजवळ खूप दिवसांनी गाडी धुत असेल. घेतले कोणी? काय सगळं करायचं. ज्याने घेतले तोच धुणार ना, पण बरेच दिवसांनी धुतो. काय खावंसं वाटतं तुला? सफरचंद कॅपल. सफरचंद खा खाते काय? तसं पण मी खातेच ते. खायचं असं काय ना. मला हे जास्त आवडत ना, पण असं पण याचे साल चांगले असतात. मेन म्हणजे सालं नसतात चांगली, सालं काढून खायचं. कारण का त्याच्यावरती पावडर हे करतात ना ते पिकण्यासाठी. पप्पा बोललेले की साला सकट खायचं. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा, सफरचंद सालं असलेली खायची की सालं सोलून खायची. मग समजेल ना कोणचं खरं आणि कोणचं खोटं. ठीक आहे. तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतात की कुठली गुड न्यूज असेल, ती तुम्हाला आता मी सांगतोय. सकाळपासून मला माहिती आहे की तुम्ही ब्लॉग एंड पर्यंत बघत असाल की कोणती गुड न्यूज असेल. तर आता मी सांगतो. आणि गुड न्यूज असं प्रँक होता. आणि हा ऍक्च्युअल मध्ये प्रँक होता. आम्ही तुमच्यासोबत छोटासा प्रँक केला फर्स्ट टाइम, तो पण. तर आम्हाला कुठला तरी प्रँक करायचाच होता, तर आम्ही हा वाला प्रँक केला. आणि असं काहीच नाही जे तुम्हाला वाटतंय असं. जसं काय असेल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच कळवू. आणि तुमच्यासोबत छोटासा प्रँक केला. कसा वाटला सॉरी, अर्ध्यानं राग आला असेल, त्याच्यासाठी पण आम्हाला करायचाच होता. कारण आम्हाला माहिती आहे, आम्हाला इंस्टाग्रामला खूप सारे क्वेश्चन येत होते या गोष्टीवरून. तर आम्ही छोटासा प्रँक हा, आणि त्याच्यावरून आम्हाला आन्सर करायचं होतं. तर असं काहीच नाहीये. ऍक्च्युअली मी खूप जास्त खाते म्हणून मी वजन वाढलंय माझं. आणि मेन म्हणजे माझा फॅट जास्त झालाय, कारण का बाहेरचं खाऊन. राईट. मी जास्त मैद्याचं खाते, चायनीज मैद्याचं. तर ते आता मी सगळं अवॉइड करतेच, बंद केलंय सध्या तरी. तर जेव्हा कधी असेल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की कळवूच. आणि असं काहीच नाहीये जसं तुम्हाला वाटतंय, असं जर तुम्हाला क्वेश्चन विचारता. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.